3 मार्च रोजी मराठा आरक्षणाबाबत राज्यभर रास्ता रोको होणार आहे आणि त्यासाठी जे लग्न शुभ कार्य आहेत त्याची वेळ जी आहे ते वाढवून घ्यावी, मुहूर्त बदलून घ्यावा असं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं। मात्र मी सध्या बीडमध्ये आहे आणि बीडमध्ये संपत मोराळे यांच्या मुलीचं लग्न आहे आणि योग असंच म्हणावं लागेल 3 मार्चला ह्या त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि वेळ आहे दुपारी 12:51 त्यांचा मुहूर्त आहे। आतापर्यंत जवळपास 2,500 ते 3,000 त्यांनी पत्रिकेचं वाटप केलेलं आहे आणि अचानक मनोज जरांगे पाटलांनी एक वेगळं आवाहन केल्यानंतर ते मात्र आता हातबल झालेले आहेत आणि माझ्यासोबत संपत मोराळे आहेत। जरांगे पाटलांनी तर सांगितलंय की आता मुहूर्त बदलावा, 3 तारखेला दुपारची विवाह सोहळे जे आहेत ते सायंकाळी ठेवावं, कसं पाहता? मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना आमची विनंती आहे की आम्ही 3 महिन्यापूर्वी ह्या सर्व मंगल कार्यालयामध्ये जे लग्न विधीसाठी ज्या सुविधा असतात त्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून त्यांचे डिपॉझिट दिलेले आहेत, पेमेंट दिलेलं आहे, त्यांचं सगळं वाटप केलेलं आहे। लग्नाच्या पत्रिकासुद्धा 2,2200 पैकी जवळपास आता 1700-1800 लग्नपत्रिका वाटप करण्यात आलेली आहे। मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि त्या 3 मार्च या दिवशी दुपारी 12:51 मुहूर्त आहे। त्या दिवशी संध्याकाळचं मुहूर्तसुद्धा नाही असं देवबाप्पांनी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये देवबाप्पांना विचारून सगळे मुहूर्त वेळ ठरवली जाते, त्या ह्याच्यानुसार संध्याकाळची वेळच नाही। मग आता कसं करणार? त्या दिवशी रास्ता रोका आहे, तुमच्या हातात पत्रिका आहे, कुणाला लिहिली पत्रिका दाखवा थोडं। आम्ही मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना सुद्धा ही लग्नपत्रिका आम्ही आज जाऊन देणार आहोत आणि लग्नपत्रिका देणार म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा तिंतनवणीला आमचे रामराव नाना खेडकर अशी बरीचशी मंडळी त्या परिसरामध्ये नातेवाईक आहेत। आम्ही सुद्धा त्यांना बराच वेळा पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना पत्रिका देणार आहोत की आमची त्यांना विनंती की एक शेतकरी आहोत आम्ही सर्वजण, आपण शेतकरी कुटुंब, त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी तर यावंच, आम्ही त्यांना पत्रिका देणार आहोत। पण आता हे सगळं बुकिंग केलेले, एकतर सध्या दुष्काळाची परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टीची परिस्थिती, यावेळेस दुष्काळ आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सर्व बुकिंग केलेलं आहे, सगळं हे सर्व साहित्य खरेदी केलेलं आणि आता आपण कसं मुहूर्त बदलायचं? एक तर मुहूर्तच नाही ना, म्हणजे आपण कसं मुहूर्त काढणार? म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही जो रस्ता रोको आहे तो जरूर करावा। आमच्या शेजारीसुद्धा भरपूर गावं आहेत, नांदुरघाट आहे, वाघेबाबुळगा आहे, पौरवाडे आहे, खरमट आहे, आमचे सगळे बांधवच आहेत, आमचे सगळे शेजारी पाजारी आहेत। आता ते पण ते सर्वजण सुद्धा लग्नाला आहे। आता लग्न कसं करायचं ह्या चिंतेमध्ये आणि विवेचनेमध्ये आम्ही पडलो आहोत। सगळ्या पाहुण्यांची रात्रीपासून फोन चालू झाली की आता हे काय करायचं कसं? मग आता हा जो तुमचा सोहळा आहे साधारणतः 12:51 तुमचा सोहळा निघालेला तिथी आहे, मग तुम्ही रद्द करणार आहे, पुढे ढकलणार आहे, कसं करणार? आमची मनोजदादा जरांगे पाटलांना नम्र विनंती आहे की बीड जिल्ह्यावासी याच्यानी तुम्ही या लग्नाला स्वतः उपस्थित राहा, मुलीला आशीर्वाद द्या व नंतर लग्न संपल्यानंतर तुम्ही रस्ता रोको करा, आम्ही तुमच्यासोबत स्वतः हजर राहू। एकंदरीत मनोज जरांगे पाटील हे ऐकतील असं वाटतं तुम्हाला? कारण मराठा आरक्षणाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे। हो, जरूर ऐकतील, ते मोठ्या मनाचे आहेत। मराठा समाज हा महाराष्ट्रात आम्ही मोठा भाऊ असं समजतो। लग्नाला त्यांनी हजरही राहावं आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्यासोबत आम्ही रस्ता रोकोला हजर राहू। कसं पाहता एकंदरीत त्या दिवशी? आता तुम्ही काय काय सगळ्या योजना तुमच्या लग्नासाठी, समारंभासाठी केल्या होत्या? आम्ही गेल्या 3 महिन्यापासून ह्या लग्न कार्यासाठी, एक शेतकरी कुटुंबातलं लग्न असल्यामुळं झटून सगळ्या गोष्टी बुकिंग करून ठेवलेल्या आहेत आणि अचानक मनोजदादांनी आता जाहीर केल्यामुळं आम्ही खूप अडचणीमध्ये आल्यासारखं असं आम्हाला वाटतंय, त्या मुलीच्या वडिलांना पण वाटतंय आणि आम्ही पाहुणे रावळे पण खूप चिंतित झालेलो आहोत आणि आम्ही मनोजदादांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही स्वतः येऊन या आमच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहून मुलींना आशीर्वाद देऊन तुम्ही रस्ता रोकोमध्ये सामील व्हावं। नक्कीच हे मोराळे कुटुंब आहे, सध्या तो हातबल झालेला आहे, कारणही तसंच आहे। काही वेळापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी 3 तारखेचा मुहूर्त जो आहे तो पुढे घ्यावा आणि दुपारचे जे विवाह समारंभ आहे ते सायंकाळी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे, असा संदेश दिलेला होता। मात्र ज्यांचे विवाह समारंभ आहेत 2 महिन्यापूर्वीच ठरलेले आहेत त्याचं काय?
या विवंचनेमध्ये सध्या कुटुंब आहे आणि जरांगे पाटलांना त्यांनी मूळ पत्रिका देखील दिलेली आहे. जरांगे पाटील या लग्नाला यावं आणि आमच्या मुलीला शुभाशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर रस्ता रोको करावा आणि रस्ता रोकोमध्ये आम्ही देखील सहभागी राहू, असं या मोरळी कुटुंबाचं जे आहे म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन विरूंसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.